बाळा तू दिवे काय करतोय? मी लावतोय, प्रज्वल करतोय, जलवतोय प्रज्वल। सो मम्मी इथे या साईडला रांगोळी काढते, अजून ही अख्खा काढायचा आहे आम्हाला आणि अशीच खाल्ली पण वेगळी काढायची जाऊन। आम्ही इथे अशी फुलांची काढणार आहोत मोस्टली, सो ते पण तुम्हाला बघायला भेटेल। जरा मम्मी तर आता झालेले संध्याकाळ आणि आम्ही करतोय आता बेसनाचे लाडू। तर आम्ही सगळा मिक्सचर वगैरे बनवला, पण आमचा काय ब्लॉग करायचा लक्षात नव्हता, सो त्यामुळे काय ब्लॉग घेतला नाही। त्यामुळे आम्ही काय ब्लॉग घेतला नाही, लक्षात राहिला नाही। तर आम्ही बेसनाचे लाडू केलेत। आम्ही काय काय टाकलं त्याच्यात, बेसन भाजून घेतलं, त्याच्यात तूप आणि पिठी साखर म्हणजे ग्राइंड केलेली साखर, बस बाकी काय नाही टाकलं। आणि आता आम्ही लाडू बनवतोय, मी आणि मम्मी दोघी। आणि लाडू झाले की आमचा सगळा फराळ जो आहे तो रेडी होणार आहे। आणि एक पार्ट ऑलरेडी आला आहे ब्लॉगचा, सेकंड पार्ट पण हा लवकरच येईल। लाडू, दिवाळी आणि लक्ष्मीपूजन। हां, या पार्टमध्ये असेल लाडू, दिवाळी, किल्ला आणि लक्ष्मीपूजन। हे आय थिंक सो एका पार्टमध्ये येईल, दिसेल तुम्हाला, पुढे पुढे समजेलच कसं कसं काय काय आहे ते। सो चला आता आपण लाडू बनवूया। तो हे गाईस, आज सकाळपासून आम्ही काही ब्लॉग घेतला नाही। आज आहे दिवाळीचा दिवस आणि आज आम्ही सकाळपासून काहीच ब्लॉग घेतला नाही, ना अभिषेक स्नानाचा कशाचाच ब्लॉग नाही घेतलाय। आणि आता झाले संध्याकाळ, संध्याकाळचे वाजले 7 आणि आम्ही आता दिवे लावतोय सगळीकडे। आज खूप सारे दिवे लावणार आहोत, कारण आज दिवाळी आहे, उद्यापासून लक्ष्मीपूजन आहे, पण आज दिवाळी आहे। आणि एवढे दिवस म्हणजे जेव्हापासून दिवाळी चालू झाली तेव्हापासून आम्ही रोज दिवे लावतो, पण दोन तीन असेच। आज आम्ही खूप सारे दिवे लावणार आहोत, तर तुम्हाला ते दाखवतो। बघा आम्ही सगळे बसलो आता वाती बनवायला दिव्यांच्या, आणि त्यावेळेस छोटासा सेटअप करणार होतो उद्याच्या पूजेसाठी, पण त्या सगळं बिघडतंय गाईज। ते बघा पडद्याला आता आमचं नवीन घर आहे आणि स्लायडिंग वाले आहेत ना पडदे, तर लावताना नाही मम्मीनी माझा डोका लावला तर लागले त्या तोरण। बाळाचा डोका? हा मम्मीनीच लावला, विचार मम्मीला, मम्मीनीच लावला ना। बर डोका आहे तुला? नाही तुला आता कळा? तुला नव्हता ना म्हणून। अच्छा घे, ही वात मी बनवली। अच्छा आज आहे नरक चतुर्दशी ना, तर आज आम्ही सगळे दिवे लावणार आहोत राईच्या तेलाचे। हे तुम्ही बघू शकता, सगळे दिवे राई। काय पण हे सरसो लिहिलाय, सरसो म्हणजेच राई मेंटल असं पण आहे। बघा मगला कळलं नाही सरसो। वा वा, अरे मला शपथ लागले ना, मला बोलते तुला डोका अरे शपथ मला माहिती नव्हतं सरसोला राई बोलतात। 9वीला तुला जसं काय माहिती होतं, तू गप्प बस। 5वीला बघा, तुला जसं काय माहिती आहे। चल चल इंजिनियर बन, चल 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 चल। इंजिनियर। सरसो म्हणजे राई, राई सरसो का तेल। आज समजलंय मला। होळीला लावायचं असतं, होळीला कोण लावतं सरसो? मी लावतो। कधी लावलाय तू? रोज, दरवेळेस। खोटे दिव मी लावीन, जलवीन। बाळा तू दिवे काय करतोय? मी लावतोय, प्रज्वल करतोय, जलवतोय बाळाची सगळा मंद, बाळाची मराठी गाईज टॉप लेवल। आता बघता बघ येते का पेटवता?
अर्धी हिंदी अर्धी मराठी. मी दिवे जलवतोय, प्रज्वली करतोय. टीव्ही बंद कर नाहीतर व्हॉल्यूम कम कर, कॉपीराइट आएगा फिर. घे लावला मी बघ असा. ती वाट पुढं घे ना. दीदी जास्त पण पुढे नाही घ्यायची, असं पेट. ओके ती वर कर ना बाळा. अरे मेंटल वात वर कर. तू गप ठेव, तू नको काय करूस. काय येत तर नाही. येत मला. वाट तुला लावायचं कामाचं असतो. लागलाच. ते लक्ष्मीची पावलं घे जरा शिकड. कुठं आहेत? त्या दिवा वेर बाळा देवा पुढे ते लक्ष्मीची हा मला ती काढ. ते दोन कुठली ते काढ नाही त्याच्यात नाही तिथं त्या दोन हा पण ते त्याच्यात लक्ष्मीच्या पावलांचे दिवे आहेत ना दिवे. हे बघ ना इथं समोर. अरे इकडं आणल्या ते बघ उचलते. साधा दिवा नाला बनायला टाइम लागतोय. गाईज हे बघा आम्ही नवीन दिवे आणलेत. त्याचे लक्ष्मीच्या पावलांचे दिवे आहेत. ते पावलांच्या वरती बघितलं असेल त्यांनी दिवे आहेत. हा मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असेल बाळा. गाईज मम्मी आता इथे सगळीकडे दिवे लावते गॅलरीत आणि मग खाली जाणार आहे लावायला. आणि मी इथे वरती दिवाबत्ती करते. सो खाली गेल्यावर मग बाळा दाखवेल तुम्हाला कसा कसा काय काय. तुम्ही बघू शकता सगळ्या बिल्डिंग्समध्ये मस्त अशा लाइटिंग्स केल्या आहेत. आणि आमची पण लाइटिंग केली आहे ते हे बघा. आणि हा आहे आमचा आकाश कंदील खूप मोठा असा स्वस्तिकवाला. आणि आमचे आता दिवे इधर भी लगा ना एक. नको लाईट पेटली मग. आता किल्ल्याला पण दिवे लावले. थांब जरा माझी दिवाबत्ती होते मग सगळी जाऊ. हे बघा गाईज आता इथं पण मी म्हणजे दिवे लावते दिवाबत्ती करते. चुप बैठ चुप चुप. नशीब कर उघडी नव्हती बोट नाही तर मम्मीने आपली वाट लावून दिसते. पालोट तुझी तर हे बघा गाईज मम्मी दिवे लावतीये. चलो चला आता आपण चाललेलो आहे खाली तर लवकर जाऊया. चलो गे नीचे जल्दी चलो. मम्मीने आमच्या इथे पण दिवे लावले बघू शकता. चला पण जाऊयात. गाईज इथे पण दिवे लावले आम्ही. हा आमचा किल्ला आहे पण सैनिक नाही लावले अजून. आम्ही सैनिक लावायचे तर सैनिक लावूया. अजून एक लाव. अरे मी फटाके आणलेत. अजून एक लाव. तर आता दिवे लावलेत. मम्मी आता कुठे दिवे लावायचे आहेत? तिकडे चला. गाइस जाऊया चला. गेटच्या इथे दिवे लावायचे. दिवे लावूया.
जाऊया आता. तर गेटचे इथे दिवे आणलेले आहेत आम्ही. तर इथे दिवे लावणार आम्ही. ते लावणार इथे दिवे लावणार. इथे एक दिवा लावणार. बंद कर. सो हे गाईज, तर काल होती दिवाळी आणि आज आहे लक्ष्मीपूजन. तर आता सकाळ झाली आणि सकाळचे वाजले 11 आणि आत्तापासूनच आमची तयारी चालू झाली, कारण संध्याकाळी खूप जास्त गडबड होते आणि आम्हाला रांगोळ्या सगळीकडे काढायच्या आहेत. आमच्या इथे, परत खाली बिल्डिंगमध्ये, परत मम्मीचे क्लासेस आहेत तिकडे, सगळीकडे रांगोळी काढायचे, सजवायचं आहे. सो आता तयारी इथे पहिले मम्मी काढते. सो मी तुम्हाला ते दाखवते. सो मम्मी इथे या साईडला रांगोळी काढते. अजून हे अख्खा काढायचं आहे आम्हाला आणि अशीच खाली पण वेगळी काढायची जाऊन. आम्ही इथे अशी फुलांची काढणार आहोत मोस्टली. सो ते पण तुम्हाला बघायला भेटेल. बघा मम्मीची रांगोळी. सो आता आपण रांगोळी पूर्ण झाल्यावर बघू. त्यानंतर आम्ही काहीसं सजवलं आहे थोडा. इथे आम्हाला लाईटिंग लावायची होती पण लाईटिंग नाही लावली आम्ही. सो इथं असा छोटासा डेकोरेशन केलं आहे. इथे टेबल लावून इथेच आम्हाला असा लक्ष्मीपूजन म्हणजे संध्याकाळची पूजा मांडायची आहे. पण आमचे जे हे तोरण आहेत ते सारखे पडत आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला आता टेन्शन आलं आहे की जर आम्ही पूजा मांडली आणि ते नंतर हा तोरण पडला तर काय होईल. सो अशा प्रकारे सगळी तयारी चालू आहे आणि आता मी सगळी साफसफाई करणार आहे. सो चला आपण भेटूया थोड्या वेळानंतर. गाईज, आता ही रांगोळी आमची काढून झालेली आहे. आता आम्ही इकडची काढणार आहोत. चलो देखते. गाईज, तर आता आम्ही गेलेलो पनवेलला आणि पनवेलवरून काही डेकोरेशनचं सामान आणलं आहे. तोरण वगैरे, फुलं वगैरे आणलं आहेत. संध्याकाळचे पूजेचं सामान आणलं आहे आणि मी दाखवते ना. सो मगाशी तुम्ही बघितलं आम्ही लावलेलं पण ते सारखं पडतं आहे. सो आम्ही परत लावणार आहेत आणि पाट वगैरे आम्ही सगळं मांडून ठेवलं आहे. संध्याकाळी फक्त आता सगळं सजवायचं आहे, सगळी पूजा मांडायची आहे आणि अशा प्रकारे आमची आरती तयारी झाली. बाहेरची पण रांगोळी झाली आहे आणि आम्ही तोरण पण लावले पप्पांनी सगळीकडे. तिन्ही गॅलरींना अशाच आमचे तोरण लावलेत आणि आमची बाहेर पण तोरण लावलेत. बाहेरची रांगोळी पण झाली जी मम्मी काढत होती मगाशी ती. सो मी तुम्हाला ती पण दाखवते. तर अशा प्रकारे आम्ही बाहेरचं सजवलंय सगळं आणि ही रांगोळी. सो गाईज, आता आम्ही आलेलो आमच्या मम्मीच्या क्लासेसच्या इथे रांगोळी काढायला आलो. इथे थोडीशी साफसफाई केली आणि मग रांगोळी काढली. सो हे आहेत माझ्या मम्मीचे क्लासेस, राधाबाई क्लासेस. आम्ही रांगोळी काढली मस्त, पण त्याच्यानंतर पाऊस आला त्याच्यामुळे नंतर थोडीशी रांगोळी पुसून गेली. गाईज, आम्ही काढलेले सगळीकडे रांगोळी काढले आम्ही आज. आमच्या पार्किंगमध्ये पण आम्ही इकडून अशी सगळ्या लाईनीत अशी सगळी काढले. पण नेमका आजच लक्ष्मीपूजन आणि आज आलाय पाऊस. नेमका आजच यायचा होता पावसाला पण सगळी रांगोळी गेली तिथली आमची. मग गेली आणि मम्मी आता इथं छापवाली काढते. छाप मी वरती काढते, ती दाखवते तुम्हाला. आणि या इथं पण काढले मम्मीनी. आमच्या मोठ्या मम्मीच्या इथे सध्या काम चालू आहे फ्लॅटमध्ये, पण तरी पण आम्ही रांगोळी काढले. इथे पण आम्हाला दिवे लावायचे, काल पण लावलेले. दिवे लावल्यावर अजून छान दिसेल. सो इथं नाही काढली, इथे काढायची अजून. आणि इकडे तुळस काढले
म्हणजे छाप उठवले तुळशीचे. आणि इकडे चक्र्या इथे आता मी काढते सध्या. सो ही पूर्ण झाल्यावर दाखवते. गाईज आता मी आले खाली रांगोळी काढायला. वरती आमची रांगोळी काढून झाली आणि आता आम्ही आले म्हणजे वरची मी फुलांची जी होती माझी रांगोळी ती मी काढली आणि आता आले खाली. सो आता माझा फर्स्ट स्टेप झाला आहे. अजून मोठी आहे रांगोळी, सो ती काढते आणि मी तुम्हाला दाखवते. हे गाईज तर फायनली आमच्या सगळ्या रांगोळ्या झालेल्या आहेत. पार्किंगपासून ते सेकंड फ्लोअरपर्यंत सगळं झालं आहे. आता आम्हाला घरातलं जाऊन सजवायचं आहे. सो मी तुम्हाला पहिले माझ्या सगळ्या रांगोळ्या दाखवते. आमचा किल्ला पण झाला आहे. किल्ल्यावर सैनिक वगैरे सगळं ठेवून पण झालं आहे. पण किल्ला आता नाही दाखवणार. किल्ल्यावरती नंतर दिवे वगैरे अजून रांगोळ्यांवर पण दिवे ठेवायचे आहेत, पण मी तरी पण रांगोळ्या दाखवते. किल्ल्यावर नंतर दिवे वगैरे लावू, मस्त सजवू, तेव्हा मी तुम्हाला किल्ला दाखवेन. चल गाईज, ही आहे पार्किंगमधली रांगोळी. पण स्टेप बाय स्टेप जाऊया वरती. सो इथून शिड्यांवर मम्मीने चक्र्या काढल्यात आणि इकडे परत अशी थोडीशी फुलांनी सजवले. इकडे पण फुलं टाकल्यात आणि कमळ. आणि इथे मोठ्या आंबीच्या इथली तर तुम्ही बघितलीच, तरी पण परत एकदा ही इकडे स्वस्तिक काढलेत आणि फुलं. इकडे परत चक्री. इकडे तुळस, ही पण मी दाखवलं तुम्हाला मगाशीच, तरी पण परत तुळस. त्यानंतर इकडचं दाखवलं. इथे रांगोळ्या काढल्यात, फक्त इथे सगळीकडे मध्ये मध्ये दिवे ठेवायचे. सो ती ठेवल्यावर पूर्ण रांगोळी जी ती कंप्लीट होईल. तर ही सो फायनली एव्हरीथिंग इज डन. परत 2 मिनिटं स्टॉप कर. सगळं सामान आणलंय हे. सो आता आपण सजवूया. सो गाईज, आता आम्ही इथे नैवेद्यासाठी खीरपुरी बनवतोय आणि मी बाहेर सगळं मांडते. खीरपुरी आणि खिचडी खिरीची तयारी चालली इथे. ते पुऱ्या झाल्यात ऑलमोस्ट, अजून थोड्या बाकी आहेत. त्याच्या चपात्या करणार ना, बघू. खूप जास्त कंटाळा आला. तुझं प्रिपरेशन दाखव. माझी प्रिपरेशन दाखवते. सो गाईज, मी हे सगळं मांडते आत्ता. म्हणजे आमची जी पूजा आहे ती मांडते. सो मम्मी मला बोलते कसं कसं मांडायचं आहे, सगळं मम्मी सांगते आणि तसं तसं मी मांडते आत्ता. सो येस, आम्ही 2 पार्ट मांडलेत. एक चौरंग आहे, एक पाट आहे. सो एक एक करून सगळं मांडूया. चलो रे गाईज, आता इथे मी मांडलं आहे सगळं वरती. आणि या 2 मटक्यांमध्ये मी आता बत्ताशे आणि लाया भरून ठेवते. इकडे फराळ मांडलाय. सो हे गाईज, फायनली आमची सगळी तयारी झालेली आहे. आम्ही पण रेडी झालेलो आहोत. सो तुम्हाला मी माझा फुल लुक नंतर दाखवेन. पहिले आमची सगळी पूजा दाखवेन. गाईज, अशा प्रकारे आमची पूजा जी आहे ती मांडून झालेली आहे.
गाईज, तर फायनली आमचा किल्ला जो आहे तो रेडी झालेला आहे. आम्ही 2 दिवस आधी किल्ला बनवायला घेतला आहे, त्यामुळे जसा पण असेल तुम्ही बघून घ्या. आमच्या बाळांनी बनवला आहे, त्याला जसा येतो तसा छोटासा. सो आम्ही सैनिक वगैरे पण लावलेत किल्ल्यावरती, दिवे वगैरे पण लावले. सो आता छान दिसतो आमचा किल्ला. सो गाईज, आता आम्ही आलो आमच्या मम्मीच्या क्लासमध्ये. सकाळी आलो तेव्हा रांगोळी काढून गेलो, पण आता संध्याकाळी परत आलो आहे. घरून पूजा करून आता क्लासमध्ये आलो आहे पूजा करायला. सो हे आहेत माझ्या मम्मीचे क्लासेस. आणि आम्ही इथे पण छोटीशी अशी पूजा केली. बाहेर तोरण वगैरे लावले, ते पण तुम्हाला पुढे पुढे दिसतील. आणि बाळाने इथे पण फटाके फोडले. पण फटाक्यांची एक पण क्लिप नाही दिसणार आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये, कारण आम्ही पहिले क्लिप्स ॲड करून ब्लॉग पोस्ट पण करत होतो, पण यूट्यूब ॲक्सेप्टच नव्हता करत. क्लेम येत होता, कारण लहान मुलांना फटाके फोडणे अवॉइड करा असं तिथे येत होतं. सो त्यामुळे फटाक्यांची एक पण क्लिप नाही आहे, पण आम्ही खूप सारे फटाके फोडलेत. जर तुम्हाला बघायचे असतील तर नक्की कमेंट करून सांगा, आपण इन्स्टाला पोस्ट करू. आणि अशा प्रकारे हा ब्लॉग आता इथेच एंड होतो. या ब्लॉगला खूप सारा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. माझा इन्स्टा पेज Ashru22 2012 पण फॉलो करा.